श्लोक 61. श्रीराम. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तयांतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागता शोक जीवी धरावा. श्रीराम. संत कल्पतरूसारखाच असतो. ज्या हेतूनं आपण त्याच्याकडे जातो त्याला अनुसरून आपल्याला त्याचा परिणाम पाहायला मिळतो. आपल्या घरातले वडील लोक पूर्वी सांगायचे की नेहमी चांगल्या गोष्टींचं चिंतन करावं. आत्ताच्या काळात त्यालाच सकारात्मक विचारसरणी असं म्हणतात. वातावरणातल्या देवता तुमच्या या विचारांना तथास्तु म्हणत असतात. या उलट जर तुम्ही मनात वाईट विचार आणलेत, विध्वंसक विचार केलेत, तर दुःख तुमच्या पाठीमागं हात धुवून लागेल. आपल्याला हवं ते देणाऱ्या कल्पवृक्षाच्या खाली उभं राहून सतत दुःखाचा विचार केला तर दुःखाव्यतिरिक्त आपल्याला काय मिळेल? या संदर्भामध्ये एक लोककथा प्रसिद्ध आहे. एक वाटसरू जंगलातून जाताना एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबला. तो चालून खूप दमला होता, म्हणून त्याला वाटलं, हा या वृक्षाखाली झोपण्यासाठी आपल्याला एक छान मऊ असं अंथरूण मिळालं तर किती बरं होईल. तो कल्पवृक्ष असल्याचं त्याला माहिती नव्हतं. त्याला लगेच अंथरूण मिळालं. थोडीशी झोप झाली, मग त्याला भुकेची जाणीव झाली. मग त्याला वाटलं, वा, असं मस्त सुग्रास भोजन आणि प्यायला पाणी आपल्याला मिळालं तर किती बरं होईल. तेही त्याला मिळालं, कारण तो कल्पवृक्षाच्या खालीच बसला होता. त्यानं मनात विचार केला की ही काय भुताटकी की काय? मी मनात जो विचार आणतोय तो लगेच माझ्यासमोर हजर होतोय. आता भूत येऊन मला छळणार तर नाही ना? असा विचार त्याच्या मनात आला आणि खरोखरच भूत आलं आणि ते त्याचा छळ करू लागलं. म्हणून सतत स्वतःच्या विचारात पवित्रता हवी. अतिशय गरीब माणसानं, ज्याला 2 वेळच्या खाण्याची भ्रांत आहे, त्यानं स्वतःच्या उपजीविकेचा विचार करावा, हे योग्यच आहे. पण ज्यांची ही सोय उत्तम झालेली आहे त्यांनी परमार्थाचा विचार करायला काय हरकत आहे? उलट जे श्रीमंत आहेत त्यांची वाढणारी हाव इतरांच्या दुःखांना कारणीभूत ठरते. मिळालेलं सुख विसरून दुःखाला कुरवाळत बसणं हाच माणसाचा स्वभाव बनत चालला आहे. स्वतःच्या अंतःकरणाची क्षुद्रता हीच आपल्या दुःखाला कारणीभूत असते. पण आपण मात्र परिस्थितीला दोष देत राहतो. जे काही चांगलं घडतं ते माझ्यामुळं आणि जे वाईट घडतं ते दुसऱ्यांच्या दोषांमुळं, ही अशी सर्वसाधारण माणसाची धारणा असते. आपलं जे चांगलं झालेलं आहे त्याचं श्रेय फक्त माझ्या कर्तृत्वाचं आहे, हा त्याचा अहंकार असतो. खरं तर बऱ्याच वेळा माणसाला त्याच्या योग्यतेपेक्षा अधिक मिळतं. 1 दाणा पेरावा आणि जमिनीकडून 100 घ्यावेत, असा निसर्गाचाच नियम आहे. तसंच तुम्ही परातीनं शुद्ध कर्म करावं आणि ईश्वर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी रूपानं ते परत देईलच, ही खात्री बाळगावी. परमेश्वर उदार आहे, दयाळू आहे, कनवाळू आहे, सर्वसमर्थ आहे आणि ऐश्वर्य संपन्न आहे. तेव्हा कोणालाही दुःखी करण्याचा विचार परमेश्वराच्या मनात का येईल सांगा बघू? तया अंतरी सर्वदा तेची आहे, म्हणजे मनुष्य स्वतःला दुःखी समजतो. त्याला कारणीभूत तो स्वतःच असतो. मिळालेल्या साधनांचा उपयोग तो घ्यावा तसा करून घेत नाही. सरकारनं विहीर खोदण्याकरता पैसे दिले तर ते पैसे घेऊन तो मुलीचं लग्न करून देतो आणि खोटी प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जेवणावळीच्या पंक्ती उठवणं यासाठी तो खर्च करतो. प्रतिकूल वाटणारी परिस्थिती जितकी घडते त्यापेक्षा जास्त त्याच्या नावानं गवगवा केला जातो. ज्या विकारांना टाळावं अशा अपघात, खून, मारामाऱ्या अशा बातम्यांना हट्टानं मानाचं स्थान दिलं जातं. दुर्जन माणसं हे सगळं करतातच, ती त्यांची प्रवृत्ती असते. पण समर्थ म्हणतात, सज्जनांनी
ज्यांना परमार्थ करायचा आहे त्यांनी हा वाद कशाला वाढवावा? ज्यांनी सज्जनी वाद हा वाढवावा. यामध्ये ज्यांना समजतं, ज्यांना अध्यात्म काहीतरी करायचं आहे त्यांनी तरी वादविवाद करू नये, स्वतःची दुःख कुरवाळत किंवा उगाळत बसू नये, हे समर्थांना इथं अभिप्रेत आहे. माझं दुःख तुमच्यापेक्षा कसं मोठं आहे हेच सांगण्यामध्ये आणि चर्चा करण्यामध्ये व्यर्थ वेळ आपण वाया घालवतो. यातच आयुष्य संपलं तर शोक करण्यापलीकडं काय आपल्या हाताशी लागणार आहे? मग फक्त मी जन्माला आलो, मी दुःख भोगलं, ते कोणतं आणि कसं याचं सारखं चरवण करायचं आणि त्याचा गवगवा करायचा. मग परमार्थ कधी, कसा आणि किती साधणार आहे सांगा? यासाठी समर्थ म्हणतात, कल्पवृक्षाखाली उभं राहून दुःखाची इच्छा करू नको, त्याऐवजी संतांच्या आश्रयानं स्वतःची पारमार्थिक प्रगती करून घे. जय जय रघुवीर समर्थ. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तोची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागता शोक जीवी धरावा. श्रीराम.